थैंक यू. मी जास्त वेळ उभं राहू नका. हॅलो शशांक, अरे मला उद्या रेस्टॉरंटला यायला जमणार नाहीये. प्लीज जरा सांभाळून घे ना. नाही नाही नाही, मी सांगतो तुला सगळं नंतर. या बाय. तुम्ही विराज सरांच्या हॉटेलमध्ये काम करता. आता हे सगळं जे काही झालंय त्यानंतर माझी नोकरी टिकेल का नाही असंच ना. हे बघा अर्पिता मॅडम, मी स्वतःहून नोकरी सोडणार नाहीये. कारण मी तसं केलं तर मी चुकीचं आहे हे मान्य केल्यासारखं होईल आणि मला ते करायचं नाहीये. विराज सर मालक आहेत माझे. त्यांनी मला नोकरीवरून काढलं, त्यांचा तो अधिकार आहे. पण तोपर्यंत वाट बघेल मी. पिंट्या, ए पिंट्या, हा ये खाऊन घे काहीतरी. मला भूक नाही लागलीये. अरे अशी कशी काही भूक नाही? अरे खरंच मला भूक नाही लागलीये. अरे सकाळपासून काही खाल्लं नाही. ये गपचिप. तुम्ही 1-2 मिनिटं थांबता इथे, मी पटकन जाऊन येतो. अहो पण मी एकटी. अहो नाही, काळजी नका करू, सगळे आपलेच आहेत. तुम्ही प्लीज बसा ना, मी 2 मिनिटात येतो. बसा ना प्लीज, मी आलो, लगेच येतो. आलोच. काय हवंय का तुला? नाही, काही लागलं तर सांगा. ते तिकडे सदाशिव मिस्त्री जे लिहिलेलं आहे ना, तेच माझं घर आहे. काही लागलं तर सांग, लाजू नका. चल येते मी. थँक्यू.
अहो आमच्या एरियातला वर्ल्ड फेमस वडापाव आहे, खाऊन बघा. सावकाश सावकाश. लसणाची चटणी छान आहे, मजा आली. खूप भूक लागलेली. पण तुम्हाला कसं कळलं मला भूक लागली आता? त्याचं काय, तुम्ही काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणजे तिकडे 2 बिस्किटं खाल्ली त्यावरच होतं, म्हणून मला वाटलं तुम्हाला भूक लागली असेल. खरं तर आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला न्यायला पाहिजे होतं, पण अहो नाही, ठीक आहे, छान आहे वडापाव खरंच. तुम्ही घ्या ना, तुम्ही पण काही खाल्लं नाहीये कालपासून. तुम्हाला अजून एक नक्की नको? नाही मला नको, तुम्ही प्लीज खा. काय झालं? काय नाही, लग्नानंतर बायको बरोबरचं पहिलं जेवण हे असं असेल असं कधी वाटलं नव्हतं. पंचपक्वानाच्या तोडीचं हे. श्रेयस, चल जेवायला. श्रेयस, आज झाला गेम. नाही. चल म्हंटल ना, तू ऐकायला शिका. श्रेयस, चल जेवायला. नाही. आई, चल जेवायला. दोघंही फोन उचलत नाहीयेत ग. म्हणजे भडकमकर तर नाहीच नाही, पण राजसी सुद्धा. आधी कशी समीरची आई म्हणून गळ्यात पडायची. या पोरीने येऊन ना सगळ्याचा सत्यानाश केला. मी तुला सांगते दीदी, ही ना कधी सुखी नाही होणार, कधी भलं नाही होणार या पोरीचं. हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला, मेली ना. काय बोलू यांना मी. हेच सांगायला फोन करते की अजूनही काही बिघडलेलं नाहीये, होईल सगळं नीट. फोनच उचलत नाही येथे दोघं. आई नाहीच उचलणार आहेत ते फोन. अगं समीरनं माती खाल्ली आहे, आणि तो जे काही वागलाय ना त्याच्यावरून तर मला वाटलं होतं भडकमकर जवळजवळ आपलं घर जाळतील. त्या मानाने कमीच रिॲक्ट झाले दोघेही. नाही ग, मला तर आता वेगळीच भीती वाटायला लागली ग. वादळापूर्वीची शांतता आहे ग. हे घर आपल्या नावावर होण्याच्या दिवशीच हे सगळं व्हावं. आता तर मला भीती वाटू लागली. हे भाड्याचं घर ही काढून घेतोय की काय भडकमकर आपल्याकडून. म्हणजे मूर्खपणा या दोघांनी केला आणि त्याची शिक्षा आपल्या सगळ्यांना. देवा, काही करून मस्का लावायला हवा भडकमकरला. दादा पुता करायलाच हवा. मी त्याला घरात घेतलं नाहीये, हे लग्न मला मान्य नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाहीये हेच सांगायला तर फोन करते, पण फोन उचलतील तर शपथ. आजी, आपण घरात का घेत नाही आहोत समीर मामा आणि मामीला? परत जर तिला मामी म्हणालास ना, बघ कोणी नाहीये ती आपली. नाही तर तुला सुद्धा बाहेर उभा करी ना त्यांच्यासारखाच. तुझी मामी फक्त राजसी आहे, कळलं? कशाला नको ते बोलतो.
काय करताय? कुठल्या अधिकाऱ्याने? या घरात कुठलाही निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे विसरलात वाटतं. परत जर तुमच्या लाडक्या मुलाला आणि त्या मुलीला घरात घेण्याचा विचार केलात ना तर बघा, गाठ माझ्याशी. चला आत हो. आत हो म्हटलं ना. माझा भाचा श्रेयस. हो माहिती आहे, मंदिरात भेटलेले. तमाशा चालू आहे. गुपचूप घरी जा आपापल्या. ए ऑर्डर काय सोडतेस? तू का चाळीची मालकी नाहीस का? आणि आता कधी होणार पण नाही काय ग? चल चल काम आहेत आपल्याला.
थँक्यू. नचिकेत उद्या आपण विराजच्या ऑफिसला जातोय. विराजच्या ऑफिसला आपण काय संबंध? नचिकेत हे बघ, अर्पिताला जे करायचं होतं ना ते तिने केलंय. ती त्या समीरचा हात धरून गेले आणि त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. असो, ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पण आपल्याला आपलं बघायला हवं. अरे आपण का विराज बरोबरचे संबंध बिघडवायचे? हे बघ, त्याच्यामुळे तुला नोकरी मिळाली आहे हे आपण विसरता कामा नये. मी तर म्हणते जाऊया, जाऊन त्याच्या पायावर पडून माफी मागून त्याला सांगूया की बाबा, अर्पिताने जे काय केलं त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. उद्या तिच्यावरचा राग त्याने तुझ्या नोकरीवर काढायला नको असं मला वाटतं. आणि नचिकेत, प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य वेगळं असावं. आपण विराज बरोबर व्यावहारिक संबंध कंटिन्यू करू शकतो ना. शेवटी पैसा आणि पॉवर आहे त्याच्याकडे. नचिकेत, फालतूचा एक्स्ट्रा कॉन्फिडन्स आहे ना तो सोडून दे आणि जरा प्रॅक्टिकली विचार कर. तुझी बहीण तर भलत्याचाच हात पकडून गेलीये, पण हे सगळं आपण का भोगायचं? वहिनी, भलत्याचा हात पकडून म्हणजे तू असं बोलतेस ऍज इफ ह्या सगळ्यात दीचा फॉल्ट आहे. ती बिचारी तर विक्टिम आहे आणि तुला काय भोगावं लागलंय ग? सगळ्यात जास्त दीनी भोगलंय. तिला सिंपती दाखवायची सोडून तू दीला वाईट बोलतेस, ह्या अशा फालतू कमेंट्स देतेस तिच्यावर. किती सेल्फिश आहेस यार. ए, हे फालतूची अक्कल ना मला नको शिकवूस. हे बघ, तुझ्या करिअरवर बेतेल ना तेव्हा मला सांगायला या. हे विराज सरांसारख्या माणसाला ऍटलीस्ट तिने सॉरी तरी म्हणायला पाहिजे होतं. अरे पण तिची काही चूकच नाहीये तर ती सॉरी का म्हणेल? डिप्लोमसी म्हणून जर सॉरी म्हणाली असती ना तर हे लग्न तुटलं नसतं. वहिनी, कपलमध्ये खरेपणा हवा, डिप्लोमसी नाही. आणि मेन म्हणजे विराज सरांनी विश्वास दाखवायला हवा होता ना दीवर की ती खरं बोलते. बट नाही, ते उलटच वागले. त्याने दीवर डाऊट घेतला. दी जीव तोडून सांगत होती की ती कोणत्या सिच्युएशन मध्ये होती. स्टील त्यांनी दीच्या कॅरेक्टरवर डाऊट घेतला. आणि तू काय म्हणालीस? खूप पॉवर आहे ना त्यांच्याकडे. मग एवढंच आहे तर ती पॉवर वापरून शोधून काढायचं होतं ना कोणी केलं हे. त्या किडनॅपर्सना शोधून शिक्षा करायला हवी होती ना. बट नाही, ते दीलाच ब्लेम करत होते. आय ट्रूली बिलीव्ह हे ज्यांनी कोणी केलंय ना तो आज ना उद्या समोर येणार आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार. ए, तू हे मला का सांगतेस? माझा काही संबंध नाही याच्याशी. मी तुला नाही सांगत आहे, तू दीला ब्लेम करत होतीस ना म्हणून बोलते. मग मी तुझ्याशी सुद्धा बोलत नव्हते, मी नचिकेशी बोलत होते. तू का मध्ये पडलेस? कारण तू दी बद्दल चुकीचं बोलत होतीस. अरे मला वाटत होतं तर मी बोलणार ना. तू कशा, तुझा काय संबंध आहे मध्ये? चुप, शांत बसा, भांडू नका. मी बघतो काय करायचं ते. बघतो मी काय करायचं. भांडू नका. अहो, मी काय म्हणते, तुम्ही परत एकदा बोलायचा प्रयत्न करता का? अहो, आपण लहान आहोत. आपणच आईना समजून घ्यायला पाहिजे ना. जशी माझी आई चिडले तशाच तुमच्या पण आई चिडलेत. आई जे वागते ते चुकीचं वागते. आई कधीच चुकीची नसते. आई तिच्या जागी नेहमी बरोबर असते. मी दीदीला फोन करून बघतो. आईला नको, ती उचलणार नाही.
काय दीदी हे बघ, माझं शांतपणे ऐकून घे जरा. हे बघ, सगळ्यांनी चिडचिड करून काही उपयोग नाही. मी खूप अपेक्षेने तुला फोन केला आता. आम्ही असे बाहेर ताटकळत उभे राहिलो तर सगळ्यांना चर्चेचा विषय होईल. तू प्लीज आईशी बोल ना. तिला म्हणा आम्हाला हवं तेवढं ओरड, पण प्लीज आम्हाला आत घे. आता जीव गेला तरी हे लग्न मला मान्य नाही. सांग त्याला, म्हणा यापुढे फोन नाही करायचा कोणालाच. ऐकलंस? काय झालं?